गुजरातमध्ये दिवाळीच्या उंबारठ्यावर मोठा राजकीय धक्का बसला आहे। मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांना वगळता संपूर्ण मंत्रिमंडळानं एकत्रित राजीनामे सादर केले असून त्यामुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे। भूपेंद्र पटेल यांच्या निवासस्थानी झालेल्या महत्त्वाच्या बैठकीनंतर सर्व मंत्र्यांनी आपल्या खिशात तयार ठेवलेली राजीनाम्याची पत्रे बाहेर काढत मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द केली। ही सर्व राजीनामे आता राज्यपाल देवव्रत आचार्य यांच्याकडे पाठवली जातील। त्याचबरोबर नव्या मंत्रिमंडळाची यादी सुद्धा राज्यपालांना देण्यात येणार आहे। नव्या मंत्र्यांचा शपथविधी 17 ऑक्टोबर रोजी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भाजप अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्या उपस्थितीत होणार आहे। अमित शहा रात्री 9 वाजता गुजरातमध्ये दाखल होणार असून नड्डा सकाळी पोहोचतील। संपूर्ण मंत्रिमंडळात मुख्यमंत्री पटेल यांच्यासह 17 सदस्य होते। यापैकी 8 कॅबिनेट आणि 8 राज्यमंत्री मॉस होते। भाजपकडून सर्व आमदारांना 2 दिवस गांधीनगरमध्येच थांबण्याचे आदेश दिले गेले आहेत। नवीन मंत्रिमंडळात काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेले अर्जुन मोढवाडिया, अल्पेश ठाकूर, सी.जे. चावडा आणि हार्दिक पटेल यांना स्थान मिळण्याची शक्यता आहे। सौराष्ट्रातून जयेश राडाडिया आणि जीतू वाघाणी यांच्यासाठीही मंत्रिपद निश्चित असल्याचे बोलले जात आहे। उत्तर गुजरातमधील पाटीदार आणि ठाकोर समाजावर विशेष फोकस केला जाणार आहे। भूपेंद्र पटेल 2022 मध्ये पुन्हा मुख्यमंत्री झाले होते। त्यानंतर 3 वर्षात मंत्रिमंडळात कोणताही बदल झाला नव्हता। 2027च्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा फेरबदल भाजपकडून निवडणूक तयारीचा भाग मानला जात आहे। विसावदर पोटनिवडणुकीत भाजपला झालेला पराभव हा बदलांच्या गतीला कारणीभूत ठरल्याचे मानले जाते। गेल्या काही काळापासून साइडलाईन असलेल्या काही वरिष्ठ नेत्यांना पुन्हा महत्त्वाची जबाबदारी देण्याची तयारी असल्याची चर्चा आहे। सत्तेविरोधी लाट वाढत असल्याने भाजप कोणताही धोका न पत्करता मोठ्या प्रमाणात चेहऱ्यांमध्ये बदल करत आहे।